सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. सगळी काही जय्यत तयारी झाली आणि उद्घाटनाचा दिवस हां हां म्हणता जवळ आला. गोविंदा स्नॅक्स सेंटर, मॅनेज्ड बाय हॉटेल तिरुपती. या एका दुकानाचा, एका स्नॅक सेंटरचा, तसं पाहिलं तर अनुपच्या दृष्टिकोनातनं खूप छोटासा एपिसोड असंच म्हणावं लागेल. कारण आज त्यांनी कमवलेलं नाव, आज हॉटेल तिरुपतीचं जे काही त्याच्याकडं गुडविल आहे, त्याच्याशी जर तुलना केली तर मग गोविंदा स्नॅक सेंटर हे तसं पाहिलं तर खूप छोटंसं दुकान असो. पण अजय सरांच्या आग्रहाखातर, अजय सरांच्या डोक्यात आलेली एक कल्पना, त्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्यायचं आणि चला आपल्या हॉटेल तिरुपतीचं काही ना काही एक्सपान्शन होत आहे, यांच्या पायगुणाने आपण तर काही उडी घेऊ शकलो नाही, त्यातून आता आपण तर जायचं ठरवलं आहे, ते कोणाच्या जीवावर, अजय सरांच्या जीवावर. असे सगळे विचार करून अनुपनी खूप मोठ्या मनाने सगळी परवानगी पण दिली होती. आणि अर्थात नुसती परवानगी नाही, डॉक्युमेंटरी त्यांनी सर्व काही जय्यत तयारीनिशी अजय सरांना मॅक्झिमम राईट्स हवाली केले होते. असं करणं आजच्या युगामध्ये कदापिही शक्य नाही. पण म्हणतात ना, काही काही नाती ही वरूनच लिहून आलेली असतात. बरोबर तुमचा आणि त्या व्यक्तीचा संपर्क आपोआप हळूहळू होत राहतो आणि मग कधीही न तुटणारे बंध तिथं निर्माण होतात. कारण ही त्या ब्रह्मांडातून आलेली इच्छा असते, त्या ब्रह्मांडाची त्याच्यावर कृपा असते त्या नात्यावरती, आणि म्हणूनच ते नातं निर्माण होत असतं. उद्घाटनाचा दिवस उजाडला. सगळी काही जय्यत तयारी. हॉटेलमधला जवळपास 3 ते 4 वेटरचा स्टाफ अनुपमा, निखिल यांच्या मदतीला होता. कारण पहिला दिवस आणि अर्थातच अनुप आणि अजय सरांची हजेरी तिथं कायमची होती, पहाटे 5:30 वाजल्यापासून. अर्थातच पदार्थ जे काही ठरले होते त्याप्रमाणे स्प्राउट, गरम गरम आप्पे, मस्तपैकी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करणं. कुणाला जर हवा असेल तरच टोमॅटो सॉस, तो देखील उपलब्ध. यानंतर ब्लॅक टीच्या चाहत्यांना छानपैकी लेमन टी, ब्लॅक टी, त्याच्यामध्ये काय काय घालायचं हे इन्ग्रेडियंट्स ठरलेले, तो बनवून बघितलेला अनुपमाने, टेस्टिंगला पण दिलेला अनुपला आणि अजय सरांना. अनुपमाच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं की जे तिला अवगत आहे त्याच्यामध्ये तिला पुढं जाण्याचा मौका मिळाला, एक संधी दिली आहे अजय सरांनी. तो आनंद तिच्या चेहऱ्यावरनं लपत नव्हता. निखिलसुद्धा, अरे वा, चला आपली पत्नी सुगरण आहे, आपल्या पत्नीला अनेक ॲटम करता येतात, त्यापैकी आता हे काही ॲटम्स तिच्या हातचे खाल्ल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आज आपल्याला बघायच्या. आणि अर्थातच आपल्या पत्नीलासुद्धा क्रिएटिव्ह राहण्याचा ही जी काही एक संधी, हा जो काही एक मौका अजय सरांनी दिला आहे, त्याविषयी निखिलच्या डोळ्यातसुद्धा खूप मोठी कृतज्ञता सतत दिसत होती. त्या दोघांच्या देहबोलीवरून अनुपला आणि अजयला जे काही समजायचं ते समजत होतं. पाहता पाहता 5:30 वाजल्यापासून अनुप आणि अजय बसलेले. अनुपमाने सहज विचारलं, काय ब्लॅक टी घेणार? फ्रेश वाटेल जरा, लोक यायला सुरुवात होईल आता. 7-7:30ची वेळ होती. अजय सर अनुपमाकडे बघून हसले और नेकी और पूछ इतकंच उद्गारले. अनुपमाला एव्हाना अजय सरांचा स्वभाव, त्यांची दिलदारगिरी, त्यांचं मन मोकळेपणाने गप्पा मारण्याचा स्वभाव, त्यांचं खूप हसत खेळत जगण्याचा एक वेगळा स्वभाव, हे सगळं अनुपमाला माहीत झालं होतं. जणू काही वर्षानुवर्षांचा सहवास असावा अशाच पद्धतीने निखिल, अनुपमा, अनिल या कुटुंबाबरोबर अजय सरांचं नातं इतकं काय रुळून गेले होते अजय सर की पाहणाऱ्याला वाटेल की अरे वा, हे
खूप वर्षापासूनची यांची नाती आहेत की काय. अनुपमाने सगळं काही ओळखलं आणि मस्तपैकी 2 अनूपनी सिलेक्ट केलेल्या मगमध्ये, अर्थात अशी खूप चहाची कमी दुकानं आहेत की ज्या ठिकाणी इतक्या स्वच्छ काचेच्या मगमध्ये तुम्हाला चहा दिला जातो. काचेचा मग पण जास्त तापला नाही पाहिजे म्हणून त्याची योग्य जाडी, त्याला हँडल, अशा पद्धतीने अनूपनीच ते सगळं काही क्रॉकरी सिलेक्ट करून आणली होती. अजय सरांनी त्याची त्या दिवशी पाठ पण थोपटली होती. अरे वा, क्या माइंड ॲप्लिकेशन आहे. अनूप, खरंच विचार करावा ना तर तो तूच करावास आणि खरेदी करावी ना तर ती तूच करावी. अजय सरांना न कळत त्यांच्या सुजयची आठवण झाली. आपल्या घरामध्ये कोणतीही खरेदी करायची झाली तर फक्त एकमेव नाव सुजय. कारण कुणाला काय चांगलं वाटेल, आपल्या घरामध्ये आल्यानंतर समजा कोणी पाहुणे आले तर आपल्या घरात काय काय हवं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार फक्त त्याच्या डोक्यात यायचा. कधीही तो अजय सरांच्या डोक्यात आला नाही का मोठ्या भाऊ विजयच्या डोक्यात आला नाही. हे सगळ्या आठवणी अचानक अशा जागृत झाल्या. तो मस्तपैकी ब्लॅक टीचा मध, लिंबू आणि थोडेसे अननसाचे बारीक तुकडे असा तो सरंजाम आणि त्यातून अशी थोडीफार चिरलेली पुदिन्याची पानं, मस्तपैकी त्याचा स्वाद घेत घेत अजय सर आणि अनुप सरांनी चहाचा एक एक घोट रिचवण्यास सुरुवात केली. प्रत्येक घोटाबरोबर नकळत दोघांची नजर अनुपमाकडे जायची. अनुपमा वाटच पाहत होती की यांची काही कॉम्प्लिमेंट येते आहे का, अजून काही याच्यात दुरुस्ती करावी लागेल, याची चव काही बदलायची आहे का काय. तेवढ्यात अनुपने मस्तपैकी अंगठा उंचावून अनुपमाला खूप छान असं सुचवलं, खुणावलं. अजय सर तिथून उठले. अजय सरांनी नेहमीप्रमाणे, सवयीप्रमाणे अनुपच्या हातातला रिकामा ग्लास, आपला रिकामा ग्लास अनुपमापर्यंत नेऊन दिला आणि मग अनुपमाला स्पष्ट शब्दात सांगितलं, अनुपमा, या चहाची गोडी जेव्हा चाखतील ना लोक, तुझ्या दुकानाशिवाय कुठेही जाणार नाही आहेत. तू पाहाच आता आज. 8 वाजले. उद्घाटनाची वेळ झाली. डिसोजा साहेबांच्या हस्ते उद्घाटन हे अनुपनी ठरवलेलं होतं आणि त्याला लांबून 2 कार येताना दिसल्या. डिसोजा कार, त्यांचा ड्रायव्हर, त्यांचा ऑर्डरली आणि त्यांच्या मागे आपल्या 2 लाडक्या ऑफिसरची कार, मिलिंद कुलकर्णी आणि मौला शेखची. त्यांच्यासोबत पण अजून 2 ऑर्डरली. असा 4-5 जणं, एकेका कारमध्ये 4-4 जणं, असा तो घोळका स्टॉलच्या समोर कार खाटकन उभ्या राहिल्या. डिसोजा साहेब त्यांच्या स्टाईलमध्ये नेहमीप्रमाणे उतरले. स्वागतासाठी अनुप आणि अजय सर हजरच होते. जे काही ठरलं होतं त्याप्रमाणे मस्तपैकी गुलाबी फीत लावली गेली. अनिलनी एका बॉक्समध्ये कात्री आणली. तो बॉक्स डिसोजा सरांच्या समोर धरला. डिसोजा सरांनी प्रेमाने विचारलं, अरे काहो नाही आहे बेटा. अजय सरांनी सांगितलं, निखिल का बेटा आहे ये. डिसोजा सरांची आणि निखिलची अजय सरांच्या संवादातून तशी ओळख झाली होती. पण निखिलला, अनुपमाला आणि अनिलला ही सगळी मंडळी सर्वप्रथम पाहत होती. त्यामुळे त्यांनाही कुतूहल वाटलं. डिसोजा साहेबांनी खांद्यावर हात ठेवला अनिलच्या आणि त्या बॉक्समधली कात्री उचलली. छानपैकी गोविंदा स्नॅक सेंटरचं उद्घाटन झालं. पहिलाच घाणा अनुपमाने काढून ठेवलेला होता. गरम गरम अप्पे. या सगळ्यांना सर्व करण्यासाठी तिने 2 गॅसच्या चुलींवरती 12-12 अप्पे शिजतील अशा 24 अप्प्यांची तयारी करून ठेवली होती. आणि ब्लॅक टी पण तयारच होता. पण सर्वप्रथम तिने प्रसादाचा केलेला शिरा सगळ्यांना दिला. एका छोट्या वाटीमध्ये 1 चमचा आणि वाटी. ही सगळी डोकं चालवणं एका स्त्रीचं काम, अनुपमाचं. डिसोजा साहेब, कुलकर्णी साहेब आणि मौला शेख साहेब सगळ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मग छानपैकी अनुपने निवडलेल्या क्रॉकरीमधल्या प्लेट्स काढल्या गेल्या, चमचे काढले गेले, बाऊल काढला आणि मग निखिलनी आणि अनिलनी आणि हॉटेलमधल्या एका वेटरनी अनुपमाला मदत चालू केली. सगळ्या पाहुणे मंडळींना आधी सगळा स्नॅक्स दिला गेला. प्रत्येकाने पदार्थांची खूप तोंड भरून स्तुती केली, कौतुक केलं.
अनुपमाच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसंडून वाहत होता. हे पाहून अजय मनातल्या मनात कृतकृत्य झाले होते. अजयला नक्कीच आपण काहीतरी कुठेतरी उपकारांची थोडीशी तरी फेड करू शकलो याच जन्मी, असा एक मनामध्ये विचार येऊन गेला आणि त्यांनी लांबूनच या सगळ्या गर्दीच्या पलीकडून, या सगळ्या गर्दीच्या पाठीमागून अनुपमाला अनुपसारखा पुन्हा अंगठा करून, यस, यू हॅड डन युअर जॉब इन क्वाईट गुड मॅनर, असं काहीसं खुणवलं. अनुपमाने सुद्धा ते मस्तपैकी ॲक्सेप्ट केलं. एक हलकंसं स्मितहास्य दिलं. पाहुणे मंडळी उद्घाटन केलं, स्नॅक्सचा आस्वाद घेतला आणि खूप तोंड भरून शुभेच्छा देऊन अनुपचा आणि अजयचा निरोप घेऊन ज्या कार आल्या होत्या त्या कार परत केल्या. आणि यथावकाश त्या मैदानातून एक एक ग्रुप, ज्यांना अजय सरांनी स्वतःहून आमंत्रित केलं होतं, त्यांची थोडीफार मस्तपैकी ओळख झालेली होती, असे एक एक ग्रुपचे सदस्य येऊन प्रसाद घेऊन, अर्थात पहिला दिवस म्हणून प्रत्येकजण त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक होता. अजय सरांनी मस्तपैकी एक एक ग्रुपला बसण्याची व्यवस्था केली. त्या मंडळींना आपापल्या ग्रुपबरोबर एकत्र बसून आस्वाद घेता यावा अशी त्यांनी मस्त अरेंजमेंट केली. बाजूचा गाळा बंद असल्यामुळं त्याच्या समोरची जागासुद्धा अजय सरांच्या ताब्यात मिळाली होती. तिथेसुद्धा खुर्च्या मांडल्या गेल्या. हॉटेलमधले अतिशय तत्पर असे 2-3 वेटर दिमतीला होतेच. आणि उद्घाटन आणि मग या सगळ्यांचा स्नॅक्सचा आस्वाद, त्याच्यामध्ये कधी एकदा सकाळचे 10:30 वाजले हे कोणालाच कळलं नाही. आणि अर्थातच गोविंदा स्नॅक सेंटरला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व वाटला. अनुप मनातल्या मनात खूप खुश झाला. प्रश्न फायदा किती मिळतो याचा अनुपला कधीच नसायचा. त्याचं म्हणणं एकच की आपण फक्त क्वालिटी द्यायची आणि माणसं जोडत जायची. अगदी अजय सरांचा जो स्वभाव होता, त्यांनी जी त्याला मूल्य दिली होती त्याच अनुसार तो जीवनामध्ये पावलं टाकत होता. अजय सर आणि अनुप सर या दोघांनी मिळून निखिलचे, अनुपमाचे, अनिलचे, सगळ्या वेटर स्टाफचे खूप खूप मनपूर्वक आभार मानले. त्या सगळ्यांच्या सोबत या दोघांनीसुद्धा सगळ्या स्नॅक्सचा आस्वाद घेतला आणि अनुपमाला सांगितलं, स्ट्रिक्टली 11:30 म्हणजे 11:30, 11:30ला शटर डाऊन. आपल्याला जास्त वेळ इथं थांबायचं नाही. आज आपण आलो होतो का उद्घाटन म्हणून पहाटे आलो. उद्यापासून तुझी तू तयारी करायची, परंतु 7 वाजता शॉप उघडलंच पाहिजे. 7 to 11:30 हे टायमिंग अजय सरांनी अनुपमाला विनंतीवरच सांगितलं. आणि अर्थात तुलासुद्धा आराम मिळाला पाहिजे, घरी जाऊन तुझी पण कामं झाली पाहिजेत. त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी एकत्रात बसून आस्वाद घेतला. सगळ्यांनी आले गेलेल्या लोकांचं चांगलं अगत्य स्वागत केलं. याविषयी अनुपती सगळ्या वेटर लोकांची पाठ थोपटली आणि सगळ्यांना हॉटेलकडे रवाना व्हा. 2-3 तास आराम करा, तुम्ही लगेच ड्युटीवर जायची गरज नाही. 1:30 वाजल्यापासून तुमची ड्युटी सुरू करा, असं त्याने अनुपनी हक्काने सांगितलं. वेटर लोकसुद्धा खुश होऊन आपल्या आपल्या हॉटेल तिरुपतीच्या वाटेने निघून गेले. नंतर आदित्यला अनुपनी खूण केली आणि मग अजय सर, आदित्य आणि अनुप बंगल्याकडे कार रवाना झाली. कारमध्ये गप्पा फक्त याच, उद्घाटन सोहळा कसा पार पडला. यथावकाश त्या उद्घाटन सोहळ्याची CD येईल, फोटोज येतील, त्याचा अजय सर त्यांच्या सवयीप्रमाणे मस्तपैकी अल्बम तयार करतील. अनुप म्हणला, अजय सर, अल्बम तैयार होने के बाद मुझे दिखाओगे ना? हाँ, अरे ज़रूर, तेरे लिए तो बनाऊंगा मैं. असे काहीशा चेष्टा मस्करीत बंगला कधी आला कळलंच नाही. नेहमीप्रमाणे आदित्यचं सॉफ्ट ड्रायव्हिंग, गेटपाशी येऊन हॉर्न वाजवणं, सायण्णाने दरवाजा उघडणं, राजाबाजाने धावत येणं, हे सगळं वेळोवेळी अनुभवत अजय सरांची त्या बंगल्यात एंट्री, राजाबाजाने अंगावर बागडणं, अनुपनी पुढे आतमध्ये जाणं, हे अगदी नित्याचं ठरलेलं रोजचं. राजाबाजांच्या डोळ्यातसुद्धा एक प्रश्न होता, कसं झालं उद्घाटन? तो फक्त अजय सरांना समजला. अशी भाषा कळण्यासाठी ना छाताडामध्ये हृदय लागतं, असं अजय सर नेहमी म्हणायचे. आणि मग त्या दोघांशी मस्तपैकी गप्पा मारून, त्यांना पण इतिवृत्तांत सांगून, त्यांचं खाण्यापिण्याचं काय सायण्णाला विचारून, रेवम्माताईला भेटून मग अजय सर बंगल्यात आले. नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन अनुपला त्यांनी हाक मारली आणि विचारलं, काय पुढचा आजचा काय प्रोग्राम आहे तुझा? तू तुझ्या कामात राहा आणि
मी माझ्या कामात राहीन. ओके. मला देवळात जाणं गरजेचं आहे. यशस्वी झाला कार्यक्रम म्हणून नतमस्तक होऊन येतो. त्या आपल्या दत्त माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवून येतो. तू तुझ्या कामात राहा. तुला काही मी तिकडे नेणार नाही. तुझी इच्छा असेल तर मिळून जाऊ. अनुप म्हणला, आपण उद्या जाऊयात मंदिरात. आज मला जरा अर्जंट काम आहे. मी त्या कामात राहीन. पण उद्या आपल्याला नक्की मंदिरात जायचं आहे. कारण उद्याचा एकच दिवस आहे आपल्या हातात. परवा आपल्याला फ्लाईटने मुंबईला जायचं आहे. इतकं बोलून अनुप फ्रेश होण्यासाठी निघून गेला. आणि मग अजय सर तयार होऊन आपल्या आपल्या कामामध्ये निघण्याच्या तयारीत. रेवमला त्यांनी सांगितलं की आता काही आपल्याला लंच कोणालाच करायचं नाही आहे. स्नॅक्स भरपूर झालेलं आहे. दुपारी आम्ही आमच्या कामात राहू. हॉटेलमध्ये काही ना काही आम्ही दोघं मिळून खाऊ. त्यामुळं दुपारी फक्त तुम्ही राजाबाजा सायण्णा काय असेल ते तुमची तुम्ही एन्जॉयमेंट करा. मस्तपैकी खा प्या आराम करा. इतकं सांगून अजय सरसुद्धा तयार होण्यास निघून गेले. दोघंही एकत्रच तसे बाहेर पडले. मंदिराला ज्या ठिकाणाहून टर्न घ्यायचा आहे त्या टर्नपर्यंत अनुपने अजय सरांना ड्रॉप केलं. आदित्यने त्यांना टाटा केला आणि अजय सर मंदिराकडे निघाले. पाहूयात मित्रांनो मंदिरामध्ये नक्की काय काय घडतं. अजय सर दत्त माऊलींच्या पुढे नतमस्तक होताना त्यांच्या भावना काय आहेत. आज स्नॅक्स सेंटरचं उद्घाटन झालं. 11:30 वाजेपर्यंत थांबून अनुपमा, अनिल आणि निखिल घराकडे रवाना झालेच असतील. आता उद्याचं काय यासाठी अनुपमाला फक्त एक फोन करायचा आणि आढावा घ्यायचा. बाकी सगळं सांगून झालेलं आहे. त्यामुळं अजय सर बाकीची काय कामं आहेत याची यादी करत मस्तपैकी मंदिराकडं चालू लागले. पाहत राहा, ऐकत राहा. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढच्या भागासाठी तुमच्या मनामध्ये असंच औत्सुक्य टिकून राहावं याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूया कविप्रावी शो यूट्यूब चॅनलवर.